नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 30 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे, 38व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केलं आहे? तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 डेहराडून। कुठे केलंय? डेहराडून येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 38व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन केलं। बघूया याबाबत सविस्तर अशी माहिती। बघा, 38वा राष्ट्रीय खेळ 2025 देहरादून उत्तराखंड येथे सुरू झालेला आहे आणि याचं उद्घाटन केले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। आता मित्रांनो, या खेळाची थीम काय? तर थीमचं नाव आहे ग्रीन गेम्स। काय आहे? ग्रीन गेम्स। आता या खेळाचं उद्दिष्ट काय? बघा, खेळांचं महत्त्व वाढवणं, तरुणांना प्रेरणा देणं आणि भारतातील क्रीडा विकासाला गती देणं या खेळांचं राष्ट्रीय खेळांचं उद्दिष्ट आहे। पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 मध्ये कोणता प्रदेश अव्वल ठरला आहे? बघा, महत्वाचं, खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 मध्ये कोणता प्रदेश अव्वल ठरला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो लडाख। ऑप्शन नंबर 3 लडाख हा अव्वल ठरला आहे। बघूया सविस्तर अशी माहिती। खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025च्या पहिल्या टप्प्यात लडाख हा सर्वोत्तम कामगिरी करणारा प्रदेश ठरला आहे। कोण ठरला? लडाख। या स्पर्धाचं आयोजन मित्रांनो लडाखची राजधानी लेह येथे करण्यात आलेलं आहे। बघा, लडाखची राजधानी लेह येथे खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लडाख हा अव्वल ठरला आहे। भारतीय सैन्याने आईस हॉकीमध्ये विजेतेपद कायम राखलं आहे। भारतीय सैन्याने कशामध्ये? तर आईस हॉकीमध्ये विजेतेपद कायम राखलेलं आहे। स्केटिंग आणि आईस हॉकीमध्ये लडाख, तमिळनाडू आणि महाराष्ट्राने सुद्धा उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे। पुढचा बघा, UAE-ने 2025 हे कोणत्या थीमसह समुदाय वर्ष म्हणून घोषित केलं आहे? मित्रांनो, UAE म्हणजे युनायटेड अरब इमारट्सने 2025 वर्ष समुदाय वर्ष हे की नाही म्हणून घोषित केलेलं आहे। ओके, तर त्याची थीम काय? तर मित्रांनो, याची थीम आहे ऑप्शन नंबर 2 हँड इन हँड। काय थीम आहे? हँड इन हँड, समुदाय वर्षाची थीम। बघा, युनायटेड अरब इमारट्सने 2025 समुदाय वर्ष घोषित केलेलं आहे। युनायटेड अरब इमारट्सचे अध्यक्ष कोण आहेत? तर शेख मोहम्मद बिन झायेद अल नायान। काय नाव आहे त्यांचं? शेख मोहम्मद बिन झायेद अल नायान असं अध्यक्षांचं नाव आहे। मित्रांनो, या जे समुदाय वर्ष आहे याचं घोषवाक्य काय आहे? तर हँड इन हँड। परीक्षेत विचारतील त्याची थीम काय, घोषवाक्य काय? तर हँड इन हँड आहे। आता मित्रांनो, हे समुदाय वर्ष साजरं करण्याचा उद्देश काय? तर उद्देश आहे समाजामध्ये एकता, समावेशकता वाढवणे, सशक्त समुदाय उभारणीसाठी प्रयत्न करणं आणि सामाजिक बंधने मजबूत करणं हा याचा उद्देश आहे। पुढचा बघा, भारताच्या कोणत्या ईशान्येकडील राज्याने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केलेला आहे? सामंजस्य करार म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेला आहे। तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 त्रिपुरा। बघा, तर त्रिपुरा या राज्याने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केलेला आहे। बघूया डिटेलमध्ये माहिती। बघा, जानेवारी 2025 रोजी त्रिपुरा हे डिजिटल इंडिया भाषिणी विभाग सोबत सामंजस्य करार करणारे पहिले ईशान्येकडील राज्य बनलं आहे। काय? पहिलं ईशान्येकडील राज्य कोणतं बनलं? तर त्रिपुरा बनलं। त्रिपुराने डिजिटल इंडिया भाषिणी विभाग सोबत करार केलेला आहे। या करारामुळे प्रशासनात प्रादेशिक भाषांचा अधिकाधिक वापर केला जाईल। काय? प्रादेशिक भाषांचा अधिकाधिक वापर केला जाईल, ज्यामुळे सार्वजनिक सेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनतील, म्हणजे सोप्या बनतील। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे। विचारतील हा उपक्रम जो आहे कोणत्या याच्या विभागांतर्गत राबवण्यात येणार आहे? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय। पुढचा प्रश्न, उत्कर्ष ओडिसा मेक इन इंडिया कॉन्क्लेव्ह 2025 हे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? परत एकदा बघा, उत्कर्ष ओडिसा मेक इन ओडिसा कॉन्क्लेव्ह 2025 कोणत्या शहरात आयोजन करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, आन्सर आहे भुवनेश्वर। कुठे केले? भुवनेश्वर। बघा, उत्कर्ष ओडिसा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे। स्थळ कुठं आहे? तर भुवनेश्वर जनता मैदान। बघा, भुवनेश्वर जनता मैदान ओडिसा हे स्थळ ठरवण्यात आलेलं आहे। मुख्य उपस्थिती कोणाचे? तर ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी। काय नाव ओडिसाच्या मुख्यमंत्र्याचं? मोहन चरण माझी। ओके, आणि केंद्रीय मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे। आता महत्त्वाचे व्यावसायिक नेते कोण? तर भारतातील प्रमुख उद्योगधंद्यांचे प्रतिनिधी बघा
प्रमुख उद्योगधंद्यांचे प्रतिनिधी यासाठी उपस्थित असणार आहेत. आता मित्रांनो, या उत्कर्ष ओडिशा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 उद्दिष्ट काय, तर गुंतवणुकीला चालना देणं म्हणजे इन्व्हेस्टमेंटला चालना देणं, औद्योगिक विकासाला गती देणं आणि ओडिशातील पूर्व भागातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून स्थापन करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुढे बघा, भारतीय वृत्तपत्र दिन कधी पाळला जातो? काय भारतीय वृत्तपत्र दिन कधी पाळला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 29 जानेवारीला भारतीय वृत्तपत्र दिन साजरा केला जातो. बघा, 29 जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिन साजरा केला जातो. भारतीय वृत्तपत्र दिन स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिले वृत्तपत्र सुरू झाल्याच्या स्मरणार्थ पाळला जातो. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिले वृत्तपत्र सुरू झाल्याच्या स्मरणार्थ आठवणीसाठी साजरा केला जातो. तर मित्रांनो, पहिलं वृत्तपत्र कोणचं आहे, तर भारतातील पहिलं वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्स 1826 मध्ये प्रकाशित झालं. बघा, बघू शकता तुम्ही, हिंदुस्तान टाइम्स 1826 मध्ये प्रकाशित झालं. पुढे बघा, इस्रोने 29 जानेवारी 2025 रोजी कोणतं महत्वाचं मिशन सुरू केलं? तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, NVS-02 नेव्हिगेशन उपग्रह. काय नाव? NVS-02 नेव्हिगेशन उपग्रह इस्रोने दिनांक 29 जानेवारी 2025 ला सुरू केलेलं आहे. बघूया सविस्तर अशी माहिती. इस्रोने श्रीहरिकोटा येथील मित्र स्थळ बघा, सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून NVS-02 लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, हे मिशन कितवं आहे, तर 100वे मिशन आहे, म्हणजे हा 100वा उपग्रह आहे. तारीख किती आहे, तर 29 जानेवारी 2025 आणि या रॉकेटचं नाव काय, तर GSLV F-15. परत एकदा बघा, GSLV F-15 हे या रॉकेटचं नाव आहे आणि उडाणाची वेळ आहे सकाळी 6:23 ओके. उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट 19 मध्ये लॉन्च केला गेलेला आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. बघा, अहिल्यानगर अहमदनगर येथे जिल्ह्यातील कुस्तीगर संघातर्फे दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान 67व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार आहेत. महत्वाचं बघा, अहिल्यानगर अहमदनगर येथे होणार आहे. तारीख किती, तर 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी तारीख आहे आणि 67व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहेत आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा. प्रमुख उपस्थिती कोणाची, तर पोपटराव पवार हे आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच आहेत, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आणि विजेता जो ठरेल त्याला थार मोटार मिळणार आहे आणि उपविजेत्याला बोलेरो ही गाडी मिळणार आहे. ओके, पुढचं बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिकामी जागा यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर मित्रांनो, आन्सर आहे डॉक्टर S राधाकृष्णन हे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.